गुड मॉर्निंग. नर्मदे हर. सकाळचे वाजले 5:30. समोर चालू आहे. कालपासून वैताग आणला आणि रात्रंदिवस वाळू काढताय. बकुल आश्रमामध्ये कालपासून थांबलो आपण. काल दुपारी चाललेलो इथे, पण आता प्रॉब्लेम असं झाला आहे, इथे पाणीच संपलं आहे बाई. पाणीच नाही कुठंच. आता आज आपण असंच बिगर आंघोळीचंच निघतोय आणि बघू पुढे जाऊन आंघोळ करू पुढच्या आश्रमात. घरमध्ये आज थोडी थंडी वाढली. टू व्हीलरच्या लाईटात थोडंसं दिसतंय, नाही तर थंडीमुळं 6 वाजले तरी काहीच उजेड नाही, काही नाही. टॉर्च मी वापरत नाही आहे कारण मोबाईलची बॅटरी डाऊन होऊन जाते. वाईट पट्टे आहेत, त्याला बघून बघून चालायचं म्हणजे आपण बरोबर रस्त्यावर. घरमध्ये सकाळी सकाळी वानर भेटला आहे, एकटाच वाटतं. आपल्याकडे फरसाण आहे पण खाली काही माहीत नाही. 2 पाव खाल्लं तर नशिबात काढत होतो मी बॅगेत. टी टाईम 7 वाजले. बाबाजींनी चहा बिस्किटची सुविधा केलेली. नर्मदे हर. चहा बिस्किट घेऊ. 5 किलोमीटर ओढले आपण. भूक लागली होती यार, खाऊ घे. पाटाला पाणी मस्त आहे, पण झालेलं आहे. छान वातावरण आहे, पण इथं आंघोळ करायची इच्छा भरपूर आहे, पण उतरायलाच कुठं जागा नाही आहे बाई. पाणी पाहिलं किती निघत आहे. तळ दिसतो डायरेक्ट. 5-6 फूट पाणी असेल, म्हणजे आरामशीर उभं राहिलं तरी असेल. आता इतका खोल करून ठेवलं हे उतरायला, आणि कुठंच जागा नाही. सगळ्यात महत्त्वाचं एकही झाड तोडलेलं नाही कॅनलसाठी. असे त्यात ॲडजस्ट करून घेतलेले सगळे झाडं. मी ते इकडे पण असं समजलं का नाशिकला ते साधुग्रामसाठी 1700-1800 झाडं तोडत आहे. अरे भाई, त्या साधूंना विचारून घ्या त्यांची इच्छा आहे का झाडं तोडायची. तर मी इतक्या ठिकाणी बोर्ड बघितले, किंवा आता महिन्यापासून मी साधू लोकांबरोबरच फिरतोय. हे सगळे झाडे वाचवा वगैरे असा संदेश देत राहतात, आणि आपले नाशिककर झाडं तोडून राहते. नाशिककर नाही, नाशिक प्रशासन. बघा यार, नका तोडू, काहीतरी करा त्याच्यावर उपाय. घरमध्ये यार सशे पा. ભગવાન તમને જીવનમાં શાંતિ આપે, સુખ આપે. 9 वाजले. या झाडाच्या आंब्याच्या खाली બાબાના આશીર્વાદ આવ્યા છે. कापूस, तूर, एरंडा प्रकारची शेती आहे. 9:30 वाजले, पण थांबलो ना
का लोचा होऊन जातो थोडासा. 1-2 मिनटं मला स्पीड घ्यायला असे हळू पाय पडतात माझे. तोपर्यंत पिकअप घेत नाही तोपर्यंत टेन्शन नाही. असे आपल्याला काही सकाळपासून 11 किलोमीटरच्या आसपास आलोय. त्यातनं अर्धा पाऊण तास आराम केलाय. आता अजून 6 किलोमीटरला एक आश्रम आहे, तिथं जेवण आहे. माझा विचार चालू आहे आता आईने दिलेले लाडू खाल्ला एक. तिथून पुढे 23 किलोमीटरला एक आश्रम आहे, म्हणजे टोटल 23. म्हणजे इथून 12 किलोमीटर गेल्यावर माझा विचार चालू आहे 12-12:30पर्यंत डायरेक्ट 23 आणूनच देऊ. नर्मदे बरं दिसतं मी. सुराशामल गाव आहे. सुराशामल का सुरसामल काहीतरी. इथं मंदिर आहे, तिकडं मस्जिद आहे. अशा प्रकारचं गाव आहे. हरोड आहे. आपल्याला जायचं सिनोर आणि माता मंदिर जे इथून आहे 12 किलोमीटर. अजून काठीला घुंगरू आहेत, आवाज मस्त आहे. पण हे बघा महाराज पायाला पण काठीला पण. एक तास झाला चालतोय. 1 तासानंतर बरोबर स्टॉप आलाय. अंबिका कृपा अन्नक्षेत्र हे सगळे परिक्रमावरती थांबलेले. बाल बघू असेल बघू आपल्याला ब्लॅक कॉफी जरी भेटले तरी भरपूर आहे. पुण्यामध्ये बुंदी आणि भावनगरी बालभोग इथे आलोय आपण. सिनोर बाबाजी सेवा करतात. भरपूर कंट्रोल करतो, नाही खायचं पण खाल्लंच जातं. आज सकाळपासून बघा एक चहा बिस्किट, त्यानंतर एक लाडू आणि आत्ताची किती वाजले यांचे 9:15. लोकांचं तेवढं खाल्लं म्हणजे काय जेवणाचं जेवढं आहे तेवढं तर खाल्लं जातं. कसं काय वजन कमी होईल माझं? नाही होणार. नर्मदे. मालसर गावात आलो होतो. या बाबाजींनी आपल्याला ओळखून घेतलं. नर्मदे. त्यांनी आपले व्हिडिओ बघितलेले यूट्यूबला, इंस्टाला. हरिहर आश्रम. हरिहर आश्रम त्यांचा सेवा देतात. मी चाललो होतो सरळ. 2023 में मैंने परिक्रमा की थी. 2023 में. हाँ, उसके बाद ये सेवा कार्य खोला है. इधर से जाएंगे तो 5 किलोमीटर है ना मालसर. मालसर 5 किलोमीटर होता है, लेकिन पड़ेगा आपको. हाँ, और अगर मेरे पीछे सुरासामन मेरा गाँव थी आठवले जी, जो स्वाध्याय कार्य जिन्होंने वहीं से शुरुआत की थी बाबा जी. तो इतना पवित्र स्थान है, तो आप दर्शन वही करना और दोपहर का भोजन भी वही पाइए आप. नर्मदे हर. नर्मदे. मध्ये सिनोर गावात पोचलोय. ना ओल्डवाला काही घरी मस्त बनवलेलं आहे. रणछोडराय मंदिर काय राहतं काय माहिती, खूप ठिकाणी. हां, नर्मदे हर. चांगलं मोठं गाव. 1 वाजलाय दुपारचा आणि आपण जवळपास 17 किलोमीटर चालून आलो. नर्मदे हर. सिनोर गावात भरपूर मोठं मार्केट आहे. म्हणजे तुम्हाला सँडल, शूज, बॅग, स्वेटर, टॉवेल काही घ्यायचं असेल तर भेटून जाईल. दवाखाने पण आहेत, काही बॅगेची दुकानं पण बघितले मी. बेकरी, डेअरी प्रॉडक्ट आपल्या काही कामाचे नाही. इथं मेडिकल आहे.
भरपूर गोष्टी आहेत. नर्मदे अंबाजी मंदिर लागले रस्त्याने, इथून मैया पण आहे दर्शन. नर्मदे मैया किनारे रस्ता आपल्याला 8 किलोमीटरपर्यंत. नर्मदे हा कचरा प्लास्टिक असं एरिया पाहून वाटलंच होतं मला तिथे कचरा असेलच. नर्मदे खूप वेळानंतर मैया किनारे रस्ता भेटला आपल्याला. म्हणजे आजच्या दिवसभरात पहिल्यांदा. काल जास्त चाललोच नव्हतं आपण, काल हार्डली 10 किलोमीटर चाललो असेल. त्यामुळे काल तर नव्हताच रस्ता कुठे मैयाच्या किनारी, पण आज आहे. इथून भंडारेश्वर महादेव मंदिरला जायचं आपल्याला, जिथे पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्यायाची सुरुवात जिथून केली होती तिथे. नर्मदे हर मंदिराचा घाट असेल हा, पण पाणी आल्यानंतर सगळं वाहून गेलेलं आहे. म्हणजे तिथपर्यंत होता मैयाच्या किनारेपर्यंत. दिसतो थोडा त्याचा उरलेला भाग, पण हे सगळं वाहून आलेलं आहे. तुटून गेलाय पूर्ण, त्याचे अवशेष आहे. नर्मदे तर आपण जिथे आहे ते आहे भंडारेश्वर महादेव मंदिर, जिथे पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्यायाची सुरुवात केली. नर्मदे हा तोच चौथार आहे जिथून पांडुरंग शास्त्री यांनी स्वाध्याय परिवाराची सुरुवात केली होती. आज पूर्ण भारतात तो पसरलेला स्वाध्याय परिवार याची सुरुवात इथून झाली, आणि हेच ते मंदिर आहे नर्मदे. दर्शन करून घ्या. आपण आज इथे थांबलो आहे या भंडारेश्वर महादेव मंदिराच्या बाजूने. इथे आश्रम आहे. वाव, काय लाईट आलाय. इथे आज आपला संध्याकाळी परत एकदा आंघोळ करून कपडे वगैरे धुवून सगळं रेडी करून ठेवलंय. उद्या सकाळी लवकर निघू. इथून चांदोद आहे 20 किलोमीटर. उद्या चांदोदला जाऊ. नर्मदे.